सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक. थकीत ऊस बिल प्रकरणी शुक्रवारी साखर सहसंचालक कार्यालयात शेतकरी संघटनांनी कार्यालयात घुसून आंदोलन केले. गेल्या 3 महिन्यांपासून ऊस बिलासाठी कारखानदारांकडे हेलपाटे मारूनही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांना ऊसाचे थकीत बिल न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखानदार शेतकऱ्यांची बिले अदा करतील अशी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण न झाल्याने संताप अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयात धडक देत आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयात घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारांनी तात्काळ थकीत ऊस बिले अदा करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. आंदोलनात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पण आत्महत्येची वेळ आलेली आहे. आणि आमच्याकडनं सगळी कारवाई होत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसाची थकीत बिले मिळालीच पाहिजे. कोण म्हणतोय ते येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोणता म्हणतोय ते येत नाही, घेतल्याशिवाय. कारवाई करण्याचे अधिकारी कार्यालयाला आहेत, मात्र कारवाई कार्यालय करत नसल्याचं दिसतंय. सील तोडून कारखाने चालू होतं. काय भूमिका आहे शेतकरी संघटना? आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विजू रणदिवे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी साखर संचालक आष्टेकर साहेबांच्या ऑफिसखाली आम्ही आंदोलन करतोय. संघटनेच्या वतीने सोमवारी निवेदन दिले. आष्टेकर साहेब आज आम्ही शेतकऱ्यांसोबत माळशिरस, बार्शी, सोलापूर, पंढरपूरमधून या ठिकाणी उपस्थित राहिलो. तुळजापूरमधून सुद्धा या ठिकाणी शेतकरी आलेत, परंतु हे अधिकारी आले नाहीत. माझी फडणवीस सरकारला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या, अजून ह्या ऊस बिलातून किती घेणार आहे, किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे, किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत चर्चा करायला येत नाहीत. आम्ही आमच्या संसदेचा अंत संपलेला आहे. आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिलाचा काय विषय? या वर्षीचा ऊस गाळप हंगाम सोलापूर जिल्ह्यातला जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. काही कारखान्यांचा अंतिम टप्प्यात आहे. आज फेब्रुवारी अखेर जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी या ठिकाणी थकलेली आहे. खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत होते, आर्थिक अडचणीत आहेत. वर्षभर घाम गाळून पिकवलेलं एकमेव ऊसाचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलं होतं. त्या ऊसाच्या घामाचं दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय. मागील 3 महिन्यापासून 15 नोव्हेंबरपासूनची ऊस बिले सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांनी थकवलेत. खरं तर यावर्षी जिल्हा परिषद निवडणुका होत्या. या निवडणुकीमध्ये अनेक साखर कारखानदार किंवा कारखानदारांचे घरातील कुटुंबातील व्यक्ती या निवडणूक लढवत होत्या. त्यामुळे आम्हाला वाटलं यावर्षीच्या निवडणुकीमुळे कारखानदार सहजासहजी आम्हाला ऊस बिले जमा करतील, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. परंतु आज निवडणुका झाल्या, निकाल झाला, तरीही साखर कारखानदारांनी आम्हाला ऊसाची बिले दिलेली नाहीत. खरं तर शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि आज 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी या कारखानदाराकडे थकलेली आहे. दुसऱ्या बाजूला हे जे साखर सहसंचालक आहेत, या महाशयांना आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की आम्ही शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तरी हे महाशय या ठिकाणी आलेले नाहीत. हे अत्यंत निष्काळजीपणा आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या कामचुकारपणामुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज. संपादक अंबादास गज्जर. या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपर्क 94 92 37 68 92.